एक ब्रेकिंग न्यूज आहे बोरिवलीमधून। बोरिवलीमध्ये कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारतीची भिंत पडली आहे। घटनेमध्ये 2 जण जखमी झाले आहेत, दोघांना रुग्णालयात दाखल केलंय। बोरिवली पूर्वेमधील शांतिवन भागातील ही घटना आहे। महिंद्रा अँड महिंद्रा कॉलनीमध्ये तोडक कारवाई सुरू असताना ही भिंत कोसळलेली आहे, ज्यामध्ये 2 जण जखमी झालेत, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारतीची भिंत पडलेली आहे। घटनेमध्ये 2 जण जखमी झालेत, दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, उपचार सुरू झालेले आहेत। बोरिवलीमधल्या पूर्व भागामधील शांतिवन भागातली ही घटना आहे। महिंद्रा अँड महिंद्रा कॉलनीमध्ये तोडक कारवाई सुरू असताना ही भिंत कोसळून 2 जण जखमी झालेले आहेत। कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारतीची भिंत कोसळली आहे, यामध्ये 2 जण जखमी झालेत। या ठिकाणचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे आपल्या सोबत आहेत। भास्करजी, खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। बोरिवलीमध्ये कंत्राटदाराचा हलगर्जीपणा दिसून आलाय, ज्यामध्ये 2 जण जखमी झालेत। भास्करजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। तर बोरिवलीमधली ही बातमी आपण पाहतोय, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारतीची भिंत कोसळली आहे। घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। बोरिवलीमधली ही घटना आहे। बोरिवली पूर्व भागामध्ये शांतिवन भागामध्ये ही घटना घडलेली आहे। महिंद्रा अँड महिंद्रा कॉलनीमध्ये तोडक कारवाई सुरू असताना ही घटना घडलेली आहे, ज्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे ही घटना घडली आहे। आमचे प्रतिनिधी निखिल सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, काय नेमकं घडलं या ठिकाणी? श्रुती, खरं तर बोरिवलीमध्ये कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे इमारतीची भिंत पडली आहे। घटनेत 2 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। बोरिवलीमधील पूर्व भागातील शांतिवन भागातील ही घटना आहे। महिंद्रा अँड महिंद्रा कॉलनीमध्ये तोडक जी कारवाई झाली होती त्याच वेळी ही भिंत जी आहे ती पडलेली आहे। तृप्ती, निश्चित। निखिल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। भास्करजी, खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये आपलं। कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा आरोप केला जातो, या ठिकाणी 2 जणांना जखमी झालेत भिंत कोसळल्यामुळे, आपली प्रतिक्रिया? भास्करजी, माझा आवाज पोहोचतोय का? आला आवाज आला। हा, या ठिकाणी कंत्राटदाराचा हलगर्जीपणा याचा आरोप केला जातो, कारण भिंत कोसळून 2 जण जखमी झाले आहेत, आपली प्रतिक्रिया? असं आहे की या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा कॉलनीचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू होतं। तर ते बिल्डिंग तोडायचं काम पार्श्व डेव्हलपर नावाच्या कंपनीने बिल्डिंग तोडायचा ठेका घेतलेला आहे आणि त्याने कमीत कमी लेबरमध्ये पैसे वाचवण्याकरता बिल्डिंग हे वरून आस्ते आस्ते तोडल्या जाते, त्याऐवजी त्याने सरळ खालून तोडायला घेतली। आणि त्याला सकाळी सुद्धा आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की बिल्डिंग ही थोडी कललेली आहे, पडू शकते, तरी त्याने त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि ही बिल्डिंग 2:30 वाजता सरळ ह्या रस्त्यावरती कोसळली। जर ही सकाळी कोसळली असती तर शेकडो जीव गेले असते, कारण ह्या ठिकाणी शाळेला जाणारी मुलं जातात, सिनियर सिटीजन चालत असतात, तर ते त्यांचा जीव गेला असता। या ठिकाणी आपण व्हिडिओ मी पाठवलेला आहे, आपण बघितलं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिल्डिंग रस्त्यावर कोसळली आणि या ठिकाणी 2 रिक्षेवाले हे जखमी झालेले आहे आणि त्यांना कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलेलं आहे। भास्करजी, आपण सांगून सुद्धा कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही का? नेमकं असं तोडक कारवाई करणाऱ्या या कंपनीने असं का केलं? तुमच्या सूचनांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं? त्यांनी कमीत कमी पैशामध्ये त्यांचं ते काम पूर्ण व्हावं या दृष्टीने त्यांनी कमी लेबर लावले आणि हे कमी लेबरमध्ये काम पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। यानंतर आपली काय मागणी असणार आहे नेमकी? आता 2 जण जखमी झालेले आहेत, यानंतर नेमकी काय कारवाई करावी आपली अपेक्षा आहे? या ठेकेदारावरती पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाई करावी, कारण हा निष्काळजीपणा आहे। याच्यामध्ये मनुष्य हानी पण झाली असती, परंतु त्याच्यावरती ऍक्च्युली मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला पाहिजे, कारण अशा पद्धतीने काम केलं तर निश्चित या ठिकाणी जीव जाऊ शकतो। कारण अजून बऱ्याच बिल्डिंगचं काम डिमोशनचं बाकी आहे, त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला खरे तर पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे।
निश्चित भास्करजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर या ठिकाणी जी तोडक कारवाई केली जात होती, ज्या कंपनीकडे याचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी हलगर्जीपणा केला, पूर्वसूचना दिलेली होती माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांनी, आणि तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांनी आरोप केलेला आहे की कमीत कमी खर्चामध्ये ही कारवाई पूर्ण व्हावी याचा प्रयत्न या कंपनीकडून केला गेला आणि त्यामुळेच 2 जण जखमी झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.